अति औषधे वाढवितात रोग, उपेक्षा अति आणते सर्व भोग. हिताच्या उपायास का आळसावे, प्रमाणामध्ये सर्व काही असावे. शेकडो वर्ष आधीच समर्थ रामदासांनी हे सांगितले आपल्याला की अयोग्य गोष्टीचा तर आपल्याला त्रास होतोच, पण योग्य गोष्टसुद्धा योग्य प्रमाणात नाही केली तर त्याचाही आपल्याला त्रास होतो. पण आपण अजूनही त्यातून काहीच बोध घेतलेला नाही आहे. आता हेच बघा ना, कितीतरी लोक डॉक्टरकडं जाणं टाळण्यासाठी स्वतःच औषधं घेतात किंवा डॉक्टरांनी दुसऱ्या कोणासाठी तरी लिहून दिलेली औषधं स्वतः घेतात किंवा डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधं कोर्स संपायच्या आधीच बरं वाटायला लागलं की बंद करून टाकतात, पुढच्या वेळी वापरायला येतील म्हणून किंवा घरातल्या दुसऱ्या कोणाला तरी उपयोगाला येतील म्हणून. तुम्ही नाही ना करत असं? जर ही औषधं अँटीबायोटिक्स असतील तर बरं, अँटीबायोटिक्स हे चांगले आणि वाईट दोन्ही जंतूंना मारतात का? आता चांगले जंतू म्हणजे काय? तुमचं हेच कन्फ्युजन दूर करण्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आलेली आहे तुमची डेंटिस्ट दोस्त डॉक्टर वर्षा जडे, सोलापूरहून. नमस्कार, स्वागत आहे तुमचं टूथपिकवर. तुम्हाला माहिती आहे का, टूथपिकवर आता जवळजवळ 72,000 सबस्क्रायबर्स आहेत. मनापासून धन्यवाद. जर तुम्ही अजून केलं नसेल सबस्क्राईब तर लगेच करून टाका. आपल्या शरीरात करोडो सूक्ष्मजंतू असतात. हे हवा, पाणी, अन्न किंवा इतरांच्या संपर्कातून, स्पर्शातून आपल्या शरीरामध्ये प्रवेश करत असतात. हे सगळेच जंतू वाईट असतात का? नाही. काही जंतू आपल्यासाठी चांगले असतात आणि काही वाईट असतात. चांगले जंतू आपली कशी मदत करत असतील? तर हे गुड बॅक्टेरिया असतात, ते अन्नाचं पचन करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत असतात. त्यांच्यामुळंच अन्नाचं विघटन होण्यास मदत होते, शिवाय त्याच्यातून पोषक तत्त्व शोषून घेण्याच्या प्रक्रियेमध्ये सुद्धा मदत होते आणि विटॅमिन बी सारखी काही जीवनसत्व जे आपल्या शरीरामध्ये तयार होत असतात त्यामध्ये सुद्धा या गुड बॅक्टेरियाची मदत होत असते. आणि त्याशिवाय बाहेरून येणाऱ्या रोग निर्माण करू शकणाऱ्या बॅड बॅक्टेरियापासून सुद्धा हे गुड बॅक्टेरिया काही प्रमाणात आपली मदत करत असतात. ती कशी? तर हे त्यांची वाढ रोखतात, कारण या गुड बॅक्टेरियांना आपल्या शरीरातून मिळणाऱ्या संसाधनांमध्ये वाटेकरी नको असतात. जर आपली प्रतिकारशक्ती कमी झाली तर बॅड बॅक्टेरिया आपल्या शरीरात प्रवेश करतात, त्यांची संख्या आणि शक्ती दोन्हीही वाढते आणि आपण आजारी पडतो. अशा वेळेला या जंतूंना मारण्यासाठी प्रतिजैविक म्हणजेच अँटीबायोटिक्सचा वापर केला जातो. पण ज्याप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचे जंतू असतात त्याचप्रमाणे त्या प्रकारच्या अँटीबायोटिक्सचाच त्याच्यावर परिणाम होत असतो. त्यामुळं आपल्याला कोणत्या अँटीबायोटिक्सची गरज आहे, कोणत्या जंतूंनी आपल्यावर अटॅक केलेला आहे हे न कळताच कोणतेही अँटीबायोटिक घेणं हे धोकादायक आहे. पेशंटचं वय, वजन, त्या जंतूंनी त्यांच्यावर किती परिणाम केलेला आहे, त्यांना कुठल्या औषधांची ॲलर्जी आहे का, हे सगळं बघून याचा सगळ्याचा विचार करून कोणता कोर्स, त्यामध्ये कोणत्या कोणत्या औषधांचा समावेश करायचा आहे, डोस किती असणार आहे, किती दिवसांचा कोर्स द्यायचा आहे, हे सगळं ठरवलं जातं. मग मला सांगा, अँटीबायोटिक्स घेताना या इतक्या सगळ्या गोष्टींचा विचार करण्याची गरज असताना आपण डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय इतरांची कोणतीही अँटीबायोटिक्स घेणं कितपत योग्य आहे? जर असं आपण केलं तर काय काय होऊ शकतं? जर तुम्ही चुकीचे अँटीबायोटिक्स घेत असाल, म्हणजे तुम्हाला इन्फेक्शन वेगळ्याच जंतूंमुळे झालं आहे आणि तुम्ही वेगळ्याच जंतूंवर परिणाम करणाऱ्या अँटीबायोटिक्स घेत असाल तर काय होईल? तर त्या जंतूंवर तर काहीच परिणाम होणार नाही, पण विनाकारण गुड बॅक्टेरिया मारले जातील. त्याच्यामुळं अन्नपचनामध्ये बिघाड येईल, जीवनसत्व तयार होणार नाहीत आणि याचाच परिणाम म्हणून आपल्याला अशक्तपणा तर येईलच. तोंडामध्ये अल्सर्स येतील, फंगल इन्फेक्शन्स होतील आणि आजार वाढत जाणार, कारण आजार निर्माण करणाऱ्या जंतूंवर तर काही परिणाम झालेलाच नाही आहे. त्यामुळं योग्य अँटीबायोटिक देणं फार गरजेचं आहे. बरं, जर तुम्ही योग्य अँटीबायोटिक्स घेत आहात पण बरं वाटायला लागलं की मध्येच कोर्स बंद केला असेल तर काय होईल? जोपर्यंत तुम्ही गोळ्या घेतलेल्या आहेत त्या गोळ्यांचा परिणाम म्हणून आजार कमी झालेला असतो, जंतूंची संख्या कमी झालेली असते, पण काही जंतू अजूनही शरीरात असतात. अँटीबायोटिक्सचा मारा बंद झाला की उरलेले जंतू झपाट्याने वाढायला लागतात.
आणि फक्त संख्येनं वाढत नाहीत तर त्यांचं स्वरूपसुद्धा बदलतं. त्याच्यामुळं आपण पुन्हा आजारी पडतो, पण तुम्ही पुन्हा तेच अँटीबायोटिक्स घेतले तर त्याचा परिणाम होत नाही. कारण आता जंतूंची संख्या वाढलेली आहे आणि मुख्य म्हणजे त्यांचं स्वरूप बदललेलं आहे. त्याच्यामुळं या अँटीबायोटिक्सला रेझिस्टन्स आलेला आहे. याचे 2 परिणाम होतात. एक तर तुम्ही आणखी जास्त आजारी पडता. दुसरं म्हणजे तुम्हाला हायर अँटीबायोटिक्स घ्यावे लागतात. कधीकधी असं होतं की आपल्याला काही त्रास होत असतो, जसं की एखादी दाढ वगैरे दुखत असेल, तर प्रत्येक वेळेला इन्फेक्शन झालं असेल असं काही नसतं. कधीकधी काहीतरी दुखापत झालेली असते, तिथं सूज आलेली असते, त्याच्यामुळे दुखत असतं. अशा वेळेला अँटीबायोटिक्सची गरजच नसते. पण तरीही आपण काय करतो? मागच्या वेळेला केव्हा तरी डॉक्टरांनी इन्फेक्शन असताना अँटीबायोटिक्स दिलेले असतात. आपण तीच प्रिस्क्रिप्शन घेतो, गोळ्या आणतो आणि अँटीबायोटिक्स चालू करतो. गरज नसताना अशा प्रकारे अँटीबायोटिक्स घेतले जातात. बऱ्याचदा डेंटल इन्फेक्शन्समध्ये अँटीबायोटिक्सची गरज असते, पण फक्त अँटीबायोटिक्स दात दुरुस्त करू शकत नाहीत. अँटीबायोटिक्स घेत असतानाच डेंटल ट्रीटमेंटही तितकीच महत्त्वाची आहे. त्यामुळं तुम्हाला दाताचा काही त्रास असेल तर तुमच्या डेंटिस्टकडे जा. त्यांच्या सल्ल्यानुसार गरज असेल तरच अँटीबायोटिक्स घ्या आणि योग्य ती ट्रीटमेंट करा. कोणत्याही गोळ्या डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कृपया घेऊ नका. हे तुमच्यासाठी घातक ठरू शकतं. व्हिडिओतील माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.